माझं नाव पुरुषोत्तम सेलुकर आहे. मी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ कर्मचारी युनियनचा अध्यक्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्राला 1996 पासून 5वा वेतन आयोग लागू झाला असताना तेव्हा काँग्रेस सरकार सत्तेवर होते आणि काँग्रेस सरकार सत्तेवर असताना आमच्यावर हा अत्याचार सतत होत होता. 2001 पासून तर 2014 पर्यंत आम्हाला कंपल्सरी व्हॉलेंटरी रिटायरमेंट देण्यात आलं. कंपल्सरी व्हॉलेंटरी रिटायरमेंटने आमचे कर्मचारी एवढे त्रस्त झाले होते की म्हणजे त्यांच्या घरी खायलाही सुद्धा वांदे झाले होते. मग बीजेपी सरकार आलं. त्यात बीजेपी सरकारने 5व्या वेतन आयोगाला आमचे आणि प्रवीणजी डटके यांनी 5व्या वेतन आयोगाची थकबाकी शासनाकडून लढून भांडून मिळवून दिली. तसंच 6व्या वेतन आयोगाला प्रवीणजी डटके यांच्या सहकार्याने आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भांडून त्यांच्याशी लढून म्हणजे सिद्धांतांची लढाई लढून त्यांनी आम्हाला 6वा वेतन आयोगी मिळवून दिला. त्यांचे उपकार आमच्या संपूर्ण महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ आहे म्हणून त्यांचे न भूतो भविष्यात असे उपकार त्यांनी आमच्यावर केलेले आहे. ते उपकार न फेडण्यासारखे आहे. आणि आम्हाला आता 5वा मिळाला, 6वा मिळाला, पण अजून आमच्या 7व्या वेतनाची थकबाकी बाकी आहे. आम्ही प्रवीणजींच्या मागे लागणार आहे आणि 7वाही वेतन मिळवून घेणार आहे. प्रवीणजींनी केलेल्या कामाबद्दल आम्ही सर्व समाधानी आहोत. मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो.